याबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून 2025 मधलं सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ दाखल झाल्यामुळे अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस व परिणामी अतिवृष्टीचा धोका वाढलेला आहे। हवामान खात्याने महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिला। टायफॉइड नावाच्या चक्रीवादळाने सर्वोच्च उच्चांक गाठलेला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। चक्रीवादळाचा वेग भरपूर आहे। चक्रीवादळामध्ये 230 किमी वेगाने वारे वाहत असून ते महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे। धोका आता महाराष्ट्राकडे वाढला आहे। पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण होणारं हे चक्रीवादळ आता हैदराबाद मार्गे महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार, त्यामुळे जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडत आहे तर अतिवृष्टी होत आहे। त्यातच आता 7 जिल्ह्यांना हवामान खात्याने पुन्हा एकदा धोक्याचा इशारा दिला। जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पुढचे 2 दिवस तरी या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचे असणार। राक्सा चक्रीवादळ हे जोरदार तीव्रतेचे आहे, त्यामुळे नागरिकांना सुरक्षित राहावं लागणार। त्याचबरोबर समुद्र किनारपट्टीवरती देखील भरती ओहोटीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। किनारपट्टी लगत असणाऱ्या नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे। 7 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त धोका असल्यामुळेच हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला। तीव्र चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे पावसाने रौद्ररूप धारण केलंय। बरेच रस्ते पाण्याखाली बुडणार तर वादळ कायमस्वरूपी विध्वंस घडवून आणणार आहे। अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते। पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण झालेल्या या राक्सा चक्रीवादळाचे बरेच दुष्परिणाम दिसून येत आहेत। बंगालच्या उपसागरामध्ये देखील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालंय। कमी दाबाचे पट्टे आता महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असून पुढचे 2 दिवस तरी पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे। हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये, त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भ भागामध्ये देखील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला। काही भागांमध्ये वादळी वारा सुटणार असून वाऱ्याचा वेग हा 120 किमीच्या वरती असू शकतो, त्यामुळेच हाय अलर्ट देण्यात आला। समुद्र किनारपट्टी भागामध्ये मच्छीमारी करणाऱ्या लोकांना जाऊ नका अशा सूचना देखील प्रशासनाने दिल्या आहेत। महाराष्ट्राला यंदा पाऊस झोडपून काढणार असून पावसाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना बसणार आहे। प्रचंड नुकसान होऊ शकतो, त्याचबरोबर पूर परिस्थितीचा धोका देखील निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हवामान खात्याने 7 जिल्ह्यांना इशारा दिला। पुन्हा एकदा पावसाचा फटका महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना बसणार आहे। पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण झालेल्या राक्सा चक्रीवादळाचे दुष्परिणाम जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहेत। ढगफुटी सदृश पाऊस तर अतिवृष्टी होत आहे। कमी दाबाचा पट्टा देखील विस्तीर्ण होत असल्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थितीचा धोका वाढला आहे। नद्या धोक्याची पातळी गाठू शकतात, कारण पाऊस धुमाकेदार बॅटिंग करणार आहे। तुफान पाऊस पडणार असल्यामुळेच रस्त्यांवरून नद्या वाहतील अशी परिस्थिती अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण होऊ शकते। पुढचे 2 दिवस तरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा धोका आहे। यंदा चक्रीवादळामुळे सर्वात तीव्र धोका आणि मोठं संकट महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये निर्माण होत आहे। महाराष्ट्रभर धोक्याचा इशारा तर आहेच, परंतु 7 जिल्ह्यांमध्ये सर्वात मोठा धोका वाढणार आहे। चक्रीवादळाचे दुष्परिणाम या जिल्ह्यांमध्ये दिसून येणार आहेत। जोरदार चक्रीवादळाच्या वेगामुळे अनेक ठिकाणी निर्माण होणारा धोका आहे तो म्हणजे झाडे पडू शकतात, त्याचबरोबर जुन्या धक्कादायक इमारती कोसळू शकतात, तर घाट परिसरामध्ये दरडी देखील कोसळू शकते। त्यामुळे उद्भवणाऱ्या या गोष्टी टाळण्यासाठी नागरिकांनी प्रवास करणं टाळावं अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर समुद्र किनारपट्टी भागामध्ये देखील उंच लाटा उठणार आहेत। काही ठिकाणी किनारपट्टी भागामध्ये सरकारने रेड अलर्ट देखील जारी केला आहे। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत सूचना देण्यात आल्या आहेत। राज्यातील अनेक भागामध्ये पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होणार आहे। अतिवृष्टीचा धोका लक्षात घेत सुरक्षित राहावं लागणार। हवामान खात्याने ज्या 7 जिल्ह्यांना इशारा दिलेला आहे तेथील नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे। तर चला पाहूया कोणते आहेत ते 7 जिल्हे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला। चक्रीवादळाचे परिणाम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिसून येणार असून अतिवृष्टी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होणार आहे। त्यासोबतच या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट देखील मोठ्या स्वरूपात होऊ शकतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसणार, त्यासोबतच विजांचा कडकडाटही होणार आहे। हवामान खात्याने चक्रीवादळाचा धोका लक्षात घेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला देखील रेड अलर्ट दिला। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाट परिसरामध्ये देखील अतिवृष्टीचा धोका वाढला। अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पुणे घाटमाता परिसरामध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार। अतिवृष्टीचे क्षेत्र हे पुणे शहरामध्ये विस्तीर्ण होणार असून बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता पुणे शहराकडे सरकत असून पुणे शहरामध्ये ढगफुटीचा धोका वाढला असून रस्त्यांवरून नद्या वाहणार अशी परिस्थिती पुण्यामध्ये निर्माण होऊ शकते।
सातारा जिल्ह्यात देखील हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा वेग वाढणार, अतिवृष्टीचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. चक्रीवादळाचे परिणाम आता सातारा जिल्ह्यामध्ये देखील दिसून येणार आहेत. राक्सा चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या पावसाचा अंदाज घेत चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. कोकण विभागातील पालघर जिल्ह्यामध्ये देखील चक्रीवादळाचे परिणाम दिसून येणार असून विजांच्या कडकडाटासह वादळी वारा मोठ्या प्रमाणात पालघर जिल्ह्यामध्ये सुटणार आहे. मुसळधार पावसाची बरसात होणार असून पुढील 2 ते 3 तासामध्ये पालघर जिल्ह्यामधील नागरिकांना सतर्कता बाळगावी लागणार. रेड अलर्ट पालघर जिल्ह्यामध्ये देण्यात आला असून राक्सा चक्रीवादळाचे परिणाम हे पालघर जिल्ह्यामध्ये दिसून येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाच्या सरी बरसणार. पुढील 2 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला. चक्रीवादळ दाखल झाल्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किनारपट्टी भागामध्ये धोका सर्वात जास्त वाढणार असल्यामुळे हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा देत कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये देखील अलर्ट देण्यात आला. जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाच्या सरी काल तर बरसल्या, परंतु आज देखील पाऊस जोर धरणार. आज जळगाव जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होणार असून अतिवृष्टीचा धोका वाढलेला आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थितीचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. जळगाव जिल्ह्यामध्ये आज पावसाचा वेग आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. घाटमाता परिसरामध्ये देखील पावसाचा वेग वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाता परिसरामध्ये आज जोरदार पावसाच्या सरी बरसत असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. कमी दाबाचे क्षेत्र हे कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाता परिसरामध्ये तीव्र होणार असून चक्रीवादळाचे परिणाम हे कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाता परिसरामध्ये दिसून येणार. ढगफुटी सदृश्य पाऊस, अतिवृष्टी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होणार, त्यामुळे काही ठिकाणी पूर परिस्थितीचा धोका उद्भवणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 2025 मधला सर्वात जास्त धोका आहे हा, कारण 2025 मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस या 2 दिवसामध्ये होणार आहे. राज्यात पावसामुळे मोठं नुकसान होऊ शकतं, त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे रेड अलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन पथके देखील तैनात करण्यात आली. चक्रीवादळामुळे पाऊस रौद्र रूप धारण करणार आहे. धोका वाढणार असून परिस्थिती भयानक होऊ शकते. त्यामुळे कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. सूचनांचं पालन करा आणि सतर्क राहा, कारण पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण झालेलं हे चक्रीवादळ राक्सा आणि टायफन या नावाने जरी ओळखलं जात असलं तरी या चक्रीवादळामध्ये तीव्र असा वेग आहे आणि तुफान पाऊस या चक्रीवादळामुळे होत असतो आणि याचे दुष्परिणाम भरपूर आहेत. म्हणूनच धोक्याचा इशारा आधीच हवामान खात्याने दिलेला आहे. जगभर हे संकट उद्भवलेलं असून याचा धोका महाराष्ट्रामध्ये देखील निर्माण झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे. सगळीकडेच ढगफुटी सदृश्य पाऊस आणि अतिवृष्टी होत आहे, परंतु हा धोका ज्या जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यातील नागरिकांना तर सतर्क राहावं लागणार आहे. कारण कमी दाबाचा पट्टा जेव्हा विस्तीर्ण होतं तेव्हा ढगफुटी सदृश्य पाऊस निर्माण होतो आणि अनेक ठिकाणी नद्यांना पूर येऊ शकतो, नद्या धोक्याची पातळी गाठू शकतात. त्यामुळे आधीच सतर्कतेचा इशारा हा प्रशासनाने आणि हवामान खात्याने दिलेला आहे.